पीठ भरून केलेली मिरची। ही मिरची जेवताना स्वाद देते। जेवणाच्या ताटात वरण भाताबरोबर, भाकरी चपातीसोबत खायला खूप छान लागते। त्यासाठी मी घेतल्या आहेत ह्या जाड हिरव्या मिरच्या, डाळीचं पीठ, तेल, हिंग आणि कोथिंबीर। करायला सोप्या आणि खायला छान। तुम्ही एकदा केल्यात तर पुन्हा पुन्हा कराल आणि अगदी आवडीने खाल। या मिरच्या प्रथम स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि असं मध्ये त्याला चीर मारून घ्यायची। मिरच्यांची देठं काढून घेऊया। मिरच्या जर जास्त मोठ्या असल्या तर त्याचा मध्ये अर्धा भाग करून घ्यायचा आहे आणि मग मध्ये चीर देऊन घ्यायची, म्हणजे करायला सोप्या जातात। फक्त वरूनच अगदी हलक्या हाताने चीर देऊन घ्यायचे, खालपर्यंत नाही द्यायची। चीर देऊन झाल्यानंतर मिरचीचा हा मधला भाग बियांचा तो काढून घ्यायचा आणि नंतर ह्याच्यामध्ये तयार केलेलं पीठ भरायचं आहे। हा मधला बियांचा भाग काढून टाकायचा आहे। अशा प्रकारे आपण सगळ्या मिरच्या तयार करून घेतल्या आहेत। आता याच्यात भरण्यासाठी पीठ तयार करायचं आहे, ते करून घेऊया। मिरच्यांसाठी हे चणा डाळीचं पीठ, हरभरा डाळीचं म्हणजेच बेसन घेतलं आहे। 1 ते 1.5 वाटी हळद टाकून घ्यायचे। चवीप्रमाणे मीठ, म्हणजे मी इथं अर्धा पोहा चमचा मीठ घेतलं आहे। तसंच इथे अर्धा पोहा चमचा हिंग घालायचं आहे। हिंग घालणं अगदी आवश्यक आहे, कारण ह्या मिरच्यांमध्ये जे हिंग आपण घालतो ह्याची चव अतिशय मिरच्यांना सुंदर येते, त्यामुळे हिंग घालणं अगदी आवश्यक आहे। धणे जिरे पूड घ्यायचे, ह्याच्याने पण मिरचीला चव अगदी छान येते, त्यामुळे हिंग आणि धणे जिरे पूड हे अगदी आवश्यक आहे। थोडंसं अख्खं जिरं घालायचं आहे। हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पिठासोबत, ज्या जास्त तिखट नसतात, पिठासोबत ही मिरची पण आपल्याला खाता येते, त्यामुळे अशाच मिरच्या घ्यायच्या आहेत, मोठ्या, जाड आणि कमी तिखट असलेल्या। तेल टाकून घ्यायचं आहे, जवळजवळ 5 ते 6 पोहा चमचे, म्हणजे थोडंसं पीठ भिजेल असं, आणि मिक्स करून घ्यायचं आहे। पीठ हे तेलाने भिजवायचं आहे, पाणी टाकून भिजवायचं नाही, म्हणजे ते मिरचीला असं छान चिकटून राहतं व्यवस्थित। पाण्याने भिजवलं तर ते असं ओलसर होईल, पिठल्यासारखं, त्यामुळे तेलाने पीठ भिजवून घ्यायचं आहे। पुन्हा थोडं तेल टाकायचं आहे, कारण तेलात पीठ व्यवस्थित असं ओलसर भिजलेलं नाही आहे। मी एवढं छोटी वाटी तेल घेतलं आहे। चवीसाठी थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची। असा पाण्याचा शिपका मारून घ्यायचा आहे, जास्त पाणी नाही टाकायचं। असं प्रेस करून दाबून पीठ भरून घ्यायचं आहे। या पिठाची चव मिरचीला छान असते। अशा पद्धतीने सगळ्या मिरच्या भरून घ्यायच्या आहेत। असं दाबून पीठ भरल्यामुळे ते पीठ मिरचीतनं खाली पडत नाही। हे बघा,
त्यात आपण भरून घेतल्या आहेत पिठाने. आता डब्याला मी तेलाचा हात लावून घेतला आहे, म्हणजे मिरच्या खाली लागायला नको. आणि ह्या मिरच्या आता आपण या डब्यामध्ये वाफायला ठेवायच्या आहेत. एखाद्या ताटलीवर किंवा डब्यात अशा वाफवून घ्यायच्या आहेत. आता कुकरमध्ये आपण पाणी गरम करायला ठेवलं आहे, त्याच्यावरती हा डबा ठेवून घेऊया आणि ह्या मिरच्या ह्याच्यामध्ये वाफवून घ्यायच्या आहेत. कुकरची शिट्टी काढून घेतली. कुकरमध्ये या पीठ भरलेल्या मिरच्या आपण 10 मिनिटं वाफ देऊन घेतल्या आहेत. मिरच्या अशा वाफवून घेतल्यामुळे एकदम पटकन आणि छान होतात. आता ह्या मिरच्या आपण तव्यावरती तेलामध्ये आपण शेकून घ्यायच्या आहेत. तेल टाकून घ्यायचं आहे. इथं मी शेंगदाण्याचं तेल वापरलं आहे. शेंगदाण्याच्या तेलाची चव छान येते मिरच्यांना. मिरच्या अशा वाफवून घेतल्यामुळे त्याच्यात जे आपण पीठ भरतो ते पीठ व्यवस्थित असं वाफ दिल्यामुळे शिजतं व्यवस्थित. तापलेल्या तेलामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, आपण याच्यामध्ये ज्या मिरच्या ठेवणार आहे त्या मिरचीच्या खालून पाठीला असं छान मीठ लागतं आणि चव येते. आता या मिरच्या आपण याच्यावरती रचून घेऊया. मिरच्या रचून घेतल्यानंतर थोडासा आजूबाजूने आपण त्याला पाण्याचा शिपका देणार आहे. ऑलरेडी मिरच्यांमधलं पीठ हे शिजलेलंच आहे. वरून थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची. ही कोथिंबीर आपण सुरुवातीला जेव्हा मीठ टाकलं तेव्हा सुद्धा थोडीशी तेलात टाकून घेतली, म्हणजे ती छान कुरकुरीत होते कोथिंबीर आणि त्याची पण चव छान लागते. आता 5 मिनिटं आपण या मिरच्या परत झाकून घ्यायच्या आहेत आणि खालून व्यवस्थित त्या शेकून घ्यायच्या आहेत. म्हणजे तेलामध्ये मिरच्यांची जी खालून पाठ आहे ती छान अशी व्यवस्थित तळली जाईल, शेकली जाईल आणि मिरच्यांना चव जास्त छान येईल. आता आपण झाकण ठेवून घ्यायचं आहे. झाकण काढून घ्यायचं आहे. जास्त वेळ वाफ द्यायची गरज नाही, कारण ऑलरेडी आपल्याला आपण मिरच्या वाफवून घेतल्या आहेत त्यामुळे ते पीठ शिजलेलंच आहे. फक्त खालून व्यवस्थित मिरचीची पाठ ही फ्राय व्हायला पाहिजे, व्यवस्थित अशी शेकली गेली पाहिजे. बघू शकता दोन्हीकडून. आणि कोथिंबीरसुद्धा तेलामध्ये मस्त अगदी कुरकुरीत झाली आहे, म्हणजे ती खायला छान लागते. गॅस बंद करून घ्यायचा आहे. मिरचीची पाट पण आपली छान अगदी मस्त फ्राय झालेली आहे तेलामध्ये. आता या मिरच्या आपण काढून घेऊया. या मिरच्या वरण भातासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत, प्रवासात, डब्यासाठी तोंडी लावायला एकदम छान लागतात. ही कुरकुरीत झालेली जी कोथिंबीर आहे ती पण ह्याच्यावरती टाकून घ्यायची. खायला ही कुरकुरीत कोथिंबीर छान लागते. तेव्हा अगदी सोप्या पद्धतीने, अगदी झटपट पीठ भरलेली मिरची आपण तयार केली आहे. बघू शकता. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हाईप द्या, बेल आयकॉनला क्लिक करा. ही अशी मिरची तुम्ही नक्की करून बघा. वेळ देऊन तुम्ही रेसिपी बघितली त्याबद्दल धन्यवाद. सबस्क्राईब करायला विसरू नका.
हे मिरचीतलं पीठ खायला एकदम चवदार छान लागतं, चविष्ट.